मित्रांनो जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपण तुमच्यासाठी प्रत्येक टायमाला काहीतरी वेगळं घेऊन येत असतोय। तर मित्रांनो आज सुद्धा एकदम जबरदस्त अशी कन्सेप्ट आज तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडला असेल तर काय करायचं तुम्हाला माहितीच आहे। आणि मित्रांनो दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मित्रांनो आपले जे काही डेमो असते त्या डेमोमध्ये आधीमध्ये आपण सॉन्ग म्यूट करतो का तर तुम्हाला ते माहितीच आहे। तर मित्रांनो जर तुम्हाला फुल डेमो बघायचा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला मी हाय असं अपलोड करत असतोय, तुम्ही आपल्याला इंस्टाला फॉलो करून ते जे काही डेमो आहेत ते डेमो बघू शकताय। तर चला मित्रांनो आता थोडा टाइम न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो व्हिडिओ आपण कॅपकट आणि अलाइट मोशन या दोन्ही ॲप्लिकेशनमधून बनवणार आहे। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपली जे काही अलाइट मोशन ॲप्लिकेशन असणार आहे त्यामध्ये तुम्हाला मी एक प्रोजेक्ट दिला आहे। तो प्रोजेक्ट सर्वात अगोदर तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। एक म्हणजे XML फाईल पण दिली आणि दुसरा प्रोजेक्ट फाईल पण दिल्या। तर सिंपली मित्रांनो तुम्ही कोणतेही प्रोजेक्ट फाईल किंवा XML फाईलद्वारे ते प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करायचं आहे। इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही या प्रकारचा इंटरफेस येईल। आता मित्रांनो इथे जे काही तुम्हाला इन्स्टाचा प्रोफाईल म्हणजे जे काही तुम्हाला फोटो दिसतोय तो इन्स्टामध्ये ज्या प्रकारे असतो त्या प्रकारे दिसतोय। तर मित्रांनो आता इथे खाली तुम्हाला लाईक कमेंट शेअरचं या ठिकाणी बटन बघायला भेटतात। ओके तर मित्रांनो आय होप की तुम्हाला ते मिसिंग प्रॉब्लेम येत नसेल। तरी पण मित्रांनो जर येत असेल तर तुम्हाला आता काय करायचं आहे, इथे काही ग्रुप 1ची लेअर दिसते त्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो इथे बघू शकता इथे लोगोचं जे काही ग्रुप आहे त्यामध्ये आपला लोगो म्हणजे तुमचं जे काही इंस्टाच्या प्रोफाईलचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला इथे टाकायचा आहे। नंतर इथे जे काही खाली फोटो दिसतोय त्या फोटोच्या ठिकाणी तुमचा फोटो मी ते तुम्हाला फोटो व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता सर्वात अगोदर हे लाईक कमेंट शेअर आणि जे काही सेव्हचं बटन तुम्हाला दिसतंय याच्याबद्दल सांगतो। ओके तर सर्वात अगोदर मित्रांनो इथे तुम्हाला लाईक कमेंट आणि शेअर असा एक ग्रुप बघायला भेटतोय। सिंपली या ग्रुपला सिलेक्ट करायचं आहे। एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे। मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता मित्रांनो तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे आपल्या मटेरियलच्या पॅकेजमध्ये मी तुम्हाला एक हे दिलं आहे काय म्हणायचं फोटो दिला आहे। तर त्या फोटोमध्ये लाईक कमेंट शेअरचं असतं आणि सेव्ह असे बटन आहेत। ओके तर मित्रांनो हे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, ते जे काही म्हणजे हे फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला रेक्टेंगलच्या खालच्या बाजूला घेऊन यायचा आहे आणि हा जो काही फोटो असणार आहे याची ड्युरेशन तुम्हाला एकदम लास्टपर्यंत वाढवून घ्यायची। एवढं केल्यानंतर आता मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे। मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून आता तुम्हाला इथे या प्रकारे असं आपलं जे काही खाली तुम्हाला हे दिसते त्याच्याबरोबर घेऊन यायचं आहे। फक्त आता व्यवस्थित तुम्हाला काय बघायचं आहे, हे जे काही हे असणार आहे आपलं काय म्हणायचं हे जे काही आयकॉन आहेत तर मित्रांनो लाईक कमेंट आणि शेअर हे तीनच आयकॉन दिसलं पाहिजे। तर असं तुम्हाला या रेक्टँगलमध्ये सेट करायचं आहे। या प्रकारे सेट केल्यानंतर आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे। नंतर तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आणि क्रोमाकीचा इफेक्ट तुम्हाला इथे बघायला भेटतोय। सिंपली क्रोमाकीचा इफेक्ट तुम्हाला स्टँडर्ड सेटिंगला ॲड करायचा आहे आणि की कलरचा जो काही ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करून इथे तुम्हाला पांढरा कलर सिलेक्ट करायचा आहे। पांढरा कलर सिलेक्ट केल्यानंतर आपला जो काही बॅकग्राऊंडचा पांढरा कलर होता तो इथे रिमूव्ह झाला आहे। आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर ही जे काही काळ्या कलरमध्ये आयकॉन दिसत आहेत ते पांढऱ्या कलरमध्ये आपल्याला करायचे। तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला इथे बॉर्डर अँड शॅडोचा ऑप्शन बघायला भेटतो। सिंपली यावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली 2 नंबरला जो काही बॉर्डरचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करून ॲड बॉर्डरवरती क्लिक करायचं आहे। ॲड बॉर्डरवरती क्लिक केल्यानंतर जी काही साईज आहे ती मित्रांनो साईज तुम्हाला वाढवून घ्यायची आहे। तुम्ही किती पण 215 पर्यंत मी ठेवल्या तर असे या प्रकारे तुम्हाला वाढवून घेतल्यानंतर जे काय आयकॉन होते ते व्हाईटमध्ये झालेत बघू शकताय। तर मित्रांनो या प्रकारे बघू शकता हे आपले आयकॉन ॲड होतील। आता सेव्हचा जे काय आयकॉन आहे तो ॲड करण्यासाठी सिंपली एडिटवरती क्लिक करायचं आणि ज्या प्रकारे मी सांगितलं त्या प्रकारे फक्त सेव्हचा आयकॉन ठेवायचं आणि पांढरे बॅकग्राऊंड करून तुम्हाला व्यवस्थित असं सेट करायचं आहे। एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो युजर नेममधून तुमचं जे काही इन्स्टाचं हँडल असेल ते तुम्ही इथे टाईप करून घ्या। सॉंगचे जे काही नाव आहे ते तसंच राहून दे कारण काय जे काही सॉंग आहे ते हायच राहणार आहे। आता मित्रांनो फोटो चेंज करण्यासाठी फोटोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपवरती क्लिक करून एकदम सुरुवातीला यायचं आहे। प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे। जो कोणता तुमचा फोटो असेल त्याला तुम्हाला सिलेक्ट करून एकदम लास्टपर्यंतची ड्युरेशन वाढवून घ्यायची आहे आणि आपल्या रेक्टेंगलमध्ये प्रॉपर त्याला सेट करून घ्यायचं आहे। ओके आता मित्रांनो जी काही साईज आहे ते आता फोटोची आपली कमी झालं बघू शकताय। तर मित्रांनो ह्या साईजला तुम्हाला इथे फोटोला सिलेक्ट करून तिथपर्यंत तुम्हाला अशी साईज वाढवून घ्यायची आहे। एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, फॉन्ट मिसिंगचा जो काही प्रॉब्लेम येणार आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी आता सिंपली फॉन्टला सिलेक्ट करायचं आहे। एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। नंतर फॉन्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आहे। 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्ट फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आणि आपल्या मटेरियलमध्ये जे काही फॉन्ट मी तुम्हाला दिलेले असणार आहे ते फॉन्ट तुम्हाला ते ॲड करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ते आपली जी काही आता ही असणार आहे 4.26ची बीट या बीटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे। या बीटवरती आल्यानंतर तुम्हाला जो काही म्हणजे तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आणि जे काही म्युझिक वगैरे दिले असेल ते तुम्हाला ॲड करून इथेवरती शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला व्हिडिओ जो काय असणार आहे तो व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। आता मित्रांनो जे काही शेक इफेक्ट वगैरे त्याचं काम होतं ते आपण कॅपकटमधनं करणार आहे। तर आता आपण चला डायरेक्ट कॅपकटच्या स्क्रीनवरती जाऊया।
तर मित्रांनो आता आपण कॅपकटवरती आलो आहे. कॅपकटवरती आल्यानंतर सर्वात अगोदर म्हणजे आता ह्याचं मी सॉन्ग जे काय आहे ते म्यूट करून घेतो, कारण आपल्याला जर तुम्ही खाली टाईमलाईनवरती सॉन्ग ॲड केलं तर तुम्हाला प्रॉपर बीट कशा मार्क करायचे हे समजून येतील. ओके, तर सिम्पली मित्रांनो आता तुम्हाला इथे म्यूट केल्यानंतर ॲड ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्टरवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो जे काय ऑडिओ मी तुम्हाला दिलेला असणार आहे ते ऑडिओ तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. ऑडिओ इम्पोर्ट केल्यानंतर आता मित्रांनो ज्या प्रकारे मी तुम्हाला बीट मार्क सांगतो त्या प्रकारे बीटला मार्क करायचं आहे. म्हणजे आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती 5 सेकंदात जे काही पहिला 0 आहे ते 0 पैसे तुम्हाला व्यवस्थित असं सॉन्ग ऐकायचं आहे आणि मगच बीटला मार्क करायचं आहे. तर मित्रांनो पुढची जी काही बीट असणार आहे ते 6 सेकंदाच्या बरोबर इथं बघू शकताय. तुम्हाला एकदा सॉन्ग ऐकायचं आणि मग बीटला मार्क करायचं आहे. नंतरची जी काही बीट असणार आहे ते 6 7 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे आहे आणि जे काही 7 सेकंदाचा 0 आहे त्याच्या थोडंसं मागे आहे. तर मित्रांनो इथे देखील तुम्हाला सॉन्ग ऐकायचं आणि बीटला मार्क करायचं आहे. आता पुढची जी काही बीट आहे ती 7 आणि 8 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं मागे आहे. त्याच्यानंतरची आपली जी काही बीट आहे ती मित्रांनो 10 सेकंदवरती बघू शकता. म्हणजे जे काही 10 सेकंदात 0 आहेत ते 0 पैसे आहे. त्या पुढची आपली जी काही बीट आहे ती 12 आणि 13 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉट पैसे आहे. आणि नंतर मित्रांनो आपली जी काही लास्टची बीट आहे ती 15 सेकंदवरती आहे. तर मित्रांनो ज्या प्रकारे मी तुम्हाला बीट सांगितलं त्या प्रकारे तुम्हाला सॉन्ग ऐकून बीट मार्क करून घ्यायचे आहेत. बीटला मार्क केल्यानंतर आता मित्रांनो जे काही इफेक्ट वगैरे आहेत ते आता कसं लावायचं तुम्हाला त्यासाठी एकदम सुरुवातीला यायचं आहे. इफेक्ट्सवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला ट्रेंडिंगची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. इथनं तुम्हाला हॅलो ब्लरचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचे आहे. हा जो काही हॅलो ब्लरचा इफेक्ट आहे तो मित्रांनो तुम्हाला 2 सेकंदात जो काही पहिला 0 आहे ते 0 पर्यंतच ठेवायचा आहे. ओके, एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला ते बॅक आहे आता जे काही ॲनिमेशन आहे त्या ॲनिमेशनसाठी तुम्हाला पहिला जो काही फोटो म्हणजे पहिली आपण जे काही बीट मार्क केली आहे त्या बीटमधल्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. इथे तुम्हाला डिस्टॉर्ट राईटचा इफेक्ट बघायला भेटतोय. तर तो इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. तो इफेक्ट ॲड केल्यानंतर पुढचा जो काही फोटो आहे तिथे तुम्हाला पेंडुलम 1चं ॲनिमेशन द्यायचं आहे. त्याच्या पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याला पेंडुलम 2 आणि नंतर त्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला मित्रांनो स्वे आउट असं तुम्हाला इथे बघू शकता इफेक्ट आहे. तर म्हणजे ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन द्यायचं आहे. नंतर मित्रांनो जो काही त्या पुढचा जो काही फोटो असणार आहे त्या फोटोला स्वे इन. तर मित्रांनो इथे आपण स्वे इन आणि आउटचा इफेक्ट दिला आहे. म्हणजे इथे मिरर 3 लेअरचा जो काही इफेक्ट ॲड केला आहे आणि रोलिंग फिल्मचा त्याच्यामध्ये तुम्हाला एक ट्रान्झिशन बघायला भेटते. सिंपल या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर आपले जे काही ट्रान्झिशन असणार आहे ते लोड होतील आणि लोड झाल्यानंतर इथे मित्रांनो तुम्हाला एक ब्लरचं ट्रान्झिशन बघायला भेटणार आहे. ओके, तर मी ते दाखवतो. ब्लरच्या कॅटेगरीमध्ये ब्लरचं ट्रान्झिशन आहे. हे ट्रान्झिशन द्यायचं आहे. खालची जी काही ड्युरेशन आहे ती मित्रांनो तुम्हाला एकदम फुल ठेवायची आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता जे काही तुम्हाला त्याच्या मागचा ट्रान्झिशनचा मागचा आणि पुढचा जो काही फोटो आहे ह्याचं आपलं जे काही ॲनिमेशन आहे ते थोडंसं इकडे तिकडे होतं आहे. तर सिम्पली तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती कमी झालेली असणार आहे ती तुम्हाला फुल करायची आहे. नंतर पुढचा जो काही स्वे इनचा इफेक्ट आहे त्याची देखील इकडची ड्युरेशन कमी झाली असेल त्याला तुम्हाला एकदम फुल करून वाढवून घ्यायचे आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या प्रकारे ट्रान्झिशन एकदम जबरदस्त आपलं तयार होईल. नंतरचा जो काही फोटो आहे त्याला मित्रांनो आता बघू शकता कुठला इफेक्ट झूम 2चा इफेक्ट द्यायचा आहे आणि जो काही आपला लास्टचा फोटो आहे त्याला मित्रांनो झूम 1चा इफेक्ट द्यायचा आहे. तर मित्रांनो प्रॉपर या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे आपलं ॲनिमेशन द्यायचं आहे. नंतर तुम्हाला आपली जी काही पहिली बीट मार्क आहे ते बीट पैसे यायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथनं तुम्हाला हॅलो ब्लरचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती मित्रांनो बघू शकता 6 सेकंदात जे काही 0 आहे ते 0 पर्यंतच आपण ठेवले आणि या प्रकारे असा इफेक्ट आपला दिसून येईल. आता तुम्हाला पुढचा जो काही इफेक्ट आहे तो कुठं लावायचा आहे बघू शकता. इथे आपली जी काही 7 सेकंदात पुढची बीट आहे या बीट पैसे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये रोलिंग फिल्मचा इफेक्ट बघायला भेटतो. तो इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर ह्याची ड्युरेशन आपली जी काही बीट आहे त्या बीटपर्यंत ठेवायची आहे. नंतर इफेक्टला सिलेक्ट करायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि खाली जे काही तुम्हाला फिल्टरचा ऑप्शन बघायला भेटतो तो फिल्टरचा एकदम 0 करून घ्यायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो 10 सेकंदाची जी काही बीट आहे त्या बीटवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. स्प्लिटची आपली जी काही कॅटेगरी आहे ते स्प्लिटच्या कॅटेगरीला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथनं तुम्हाला मिरर 3 लेअरचा इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करायचा आहे. आणि या मिरर 3 लेअरच्या इफेक्टला देखील आपली जिथेपर्यंत बीट असणार आहे पुढची म्हणजे 12 सेकंदात पुढची बीट तिथेपर्यंत ॲड करायचं आहे. नंतर त्या इफेक्टला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. फिल्टर एकदम 0 करून घ्यायचं आहे आणि जे काही वर्टिकल असणार आहे ते वर्टिकल तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करून घ्या. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे आपली जी काही 12 सेकंदाच्या पुढची बीट आहे या बीटपाशी यायचं आहे. या बीटपाशी आल्यानंतर तुम्हाला इथे एक इफेक्ट आहे बघू शकता. आपले व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये खाली तुम्ही जरा स्क्रोल केलं तर इथे लाईटनिंगचा तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटतोय. तर हा लाईटनिंगचा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे बघू शकता 14 सेकंदाचं थोडंसं मागे यायचं आहे. म्हणजे इथे एक बीट आहे तुम्हाला लक्षात येईलच. तर इथे आल्यानंतर 14 सेकंदाची या पोझिशनला तुम्ही एकदा पोझिशन बघून घ्या. इथे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये जावा किंवा तुम्हाला इथे स्प्लिट फ्लिकरची कॅटेगरी बघायला भेटणार. ओके स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. नंतर आपल्या 15 सेकंडच्या बीटवरती यायचं आहे. व्हिडिओ
इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपली जी काही लवची कॅटेगरी आहे त्या लवच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला मिनी रेनबोचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आणि ह्याची ड्युरेशन तुम्हाला लास्टपर्यंत वाढवून घ्यायची आहे। तर मित्रांनो आय होप की तुम्हाला आजच्या व्हिडिओमधलं सगळं समजलं असेल आणि जर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मित्रांनो या प्रकारचे एकदम जबरदस्त व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतोय। तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।